नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज आपण करिश्माज मेजवानीमध्ये चिकन बिर्याणीची रेसिपी बघतो। बिर्याणी खाण्यामध्ये तेव्हाच परफेक्ट लागते जेव्हा यामध्ये अगदी परफेक्ट मसाले टाकले जातात। तर मी तुमच्यासोबत आज मसाल्याची रेसिपी देखील शेअर करणार आहे। तर चला मग 1 किलोची चिकन बिर्याणी बनवूयात। याकरिता 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यामध्ये 1 वाटी दही टाकून घेऊयात, 2 चमचे धना पावडर आणि 1.5 चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे। आता इथे आपण बिर्याणीचा गरम मसाला बनवून घेऊयात। त्याकरिता 2 चमचे शाही जिरा, 4 चमचे जिरे, 1 चमचा हिरवी वेलची, 2 चमचे लवंग टाकून घ्यायचे आहे आणि 2 चमचे दालचिनी टाकून घ्यायची। त्यासोबत 1 चमचा काळी मिरी। फक्त इतकेच आपल्याला खडे मसाले लागणार आहेत। हे सगळं मिक्सर मध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं। गरम वगैरे करायची गरज लागणार नाही, भाजून घ्यायची गरज लागणार नाही। मिक्सर मध्ये हे असेच बारीक होतात आणि ही पावडर आपली बनवून तयार झाली की तुम्ही महिनाभरासाठी स्टोर करून ठेवू शकता। व्हेज, नॉन व्हेज, पुलाव, बिर्याणी सगळ्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता। या मसाल्याची टेस्ट इतकी भन्नाट असते, तुम्हाला बिर्याणीमध्ये कोणतेही खडे मसाले टाकायची गरज लागणार नाही आणि खडे मसाले खाताना दाताखाली आले की बिर्याणीची पूर्ण चव बदलते। तर त्यामुळे तुम्ही हा मसाला बनवून घरी ठेवा आणि वापरा। तर इथे मी तो मसाला 3 चमचे टाकून घेतलेला आहे। त्यासोबत 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि 4 चमचे लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे। लसूण आल्याची पेस्ट ताजी घरी बनवूनच टाका, कच्ची लसूण आल्याची पेस्ट वापरू नका। ताजी पेस्ट वापरल्यामुळे बिर्याणीच्या चवीमध्ये भरपूर फरक पडतो। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना आणि 3 ते 4 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। थंड तेल आहे। व्यवस्थित असं हा मसाला चिकनला लावून घ्यायचा आहे आणि चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जवळजवळ 1 तासासाठी चिकन मॅरिनेट करून घ्यायचं। जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता। जितका वेळ मॅरिनेट कराल तितकं जबरदस्त खाण्यात बिर्याणी लागते। आता मोठ्या टोपमध्ये चहा पिण्याचा कप जो असतो ते 2 कप तेल इथे मी वापरलेला आहे। त्यामध्ये 4 मोठ्या आकाराचे कांदे लांब लांब चिरून टाकलेले आहेत। आता मोठ्या आचेवरती छान कांद्यांना ब्राऊन कलर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे। असा कलर आल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बारीक करायची, कारण की कांदा जळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। मग आता यामधूनच थोडासा आपण भिजतासाठी काढून घेऊयात, म्हणजे वरून जे डेकोरेशन करतो त्याच्यासाठी कांदा काढून घेऊयात। आणि खड्या मसाल्यामध्ये फक्त 2 मोठी वेलची, 1 बदाम फूल आणि 2 तमालपत्रे टाकून घ्यायचे आहेत आणि बाकीचे खडे मसाले टाकायचे नाहीत। आता बघू शकता चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। यामध्ये टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती छान 5 मिनिटे आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे। तेलामध्ये चिकन परतवूसपर्यंत आपण इथे एक मसाला बनवून घेऊयात, ज्याच्यामुळे बिर्याणीमध्ये ग्रेव्ही भरपूर होते आणि खाताना बिर्याणी अगदी टेस्टी लागते। तर इथे मी 2 लांब चिरलेले कांदे घेतलेले आहेत। त्यासोबत 2 टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत। मध्यम आकाराचे 2 टोमॅटो इथे मी वापरलेले आहेत आणि जवळजवळ 8 ते 10 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तिखटवाल्या। तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता किंवा कमी तिखट मिरची वापरू शकता। हे छान मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि हा मसाला आता चिकन मध्ये टाकून घ्यायचा आणि मोठ्या आचेवरती पुन्हा 5 मिनिटे परतवून घ्यायचं आहे। दही टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता चिकनला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। आता आपण हे झाकून पुन्हा मंद आचेवरती 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। टोटल इथे मी 15 मिनिटे चिकन शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे। आता एवढं आपल्याला पाणी यामध्ये राहील इतपत ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि आता आपण राईस उकळून घेऊयात। तर इथे मी बिर्याणी बासमती राईस वापरलेला आहे। 1 किलो राईस आहे। अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवलेला होता। उकळून घेताना पाण्यामध्ये फक्त 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र आणि 1 चमचा शाही जिरा आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण इतकं ठेवायचं की आपल्याला हे पाणी चाखल्यानंतर थोडंसं खारसट वाटेल, इतकं मिठाचं प्रमाण ठेवायचं। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि छोटे 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। बाकीचे कोणते खडे मसाले मी यामध्ये टाकलेले नाहीत। आणि हो, लिंबाची साल अजिबात यामध्ये टाकू नका, कारण की लिंबाचा कडवटपणा बिर्याणीमध्ये खाताना येतो। आता झाकून मोठ्या आचेवरती उकळी करून घेऊयात। तोपर्यंत आणखीन एक इथे स्टेप करून घेऊयात। सोपी स्टेप आहे ही, केल्यामुळे तुमचा वेळ भरपूर वाचतो। आता आपण फ्राय केलेला कांदा होता तो टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि पाव चमचा गरम मसाला पावडर टाकून छान मिक्स करून घेऊयात। म्हणजे आपण ज्यावेळेस लेअरिंग करतो त्यावेळेस फक्त
हा एकच मसाला टाकला की आपला वेळही वाचतो आणि पटकन अशी बिर्याणीची प्रोसेस होऊन जाते। हे बाजूला ठेवून देऊयात। पाण्यालाही इथे उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती तांदूळला देखील उकळी यायला देऊयात। तांदूळ शिजत असताना सारखी ढवळायचं नाही, चमच्याने याला खालीवर करायचं नाही। उकळी आल्यानंतर टाइम लावून फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला 80% राईस शिजवायचा आहे, म्हणजे असं नखानं प्रेस केलं की फक्त 2 भाग होतील यामध्ये। अशा पद्धतीने आपल्याला राईस शिजवून घ्यायचा आहे, ओव्हर कुक करायचं नाही। आता हा राईस परफेक्ट 80% शिजलेला आहे, काढून घेऊयात आणि पुन्हा जे आपण चिकन उतरवून घेतलेलं होतं ते गॅसवरती ठेवून घेऊयात। तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून पाहता कमेंट्स करून नक्कीच सांगा। आता यामधून आपल्याला अर्ध चिकन वेगळं करून घ्यायचं आहे, म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आपण इथे डबल लेयर लावणार आहोत। तुम्ही सिंगल लेयर देखील इथे करू शकता। आता यावरती आपण जे राईस शिजवून घेतलेलं होतं, उकळून घेतलेलं होतं, त्या राईसची लेयर लावून घेऊयात आणि त्यानंतर जो कांदा, कोथिंबीर, पुदिना, गरम मसाला एकत्र करून ठेवलेला होता तो टाकून घेऊयात। तर बघू शकता की आपण एकत्र करून ठेवल्यामुळे आपला भरपूर असा वेळ वाचतो। पटकन आपण एकदाच हा मसाला टाकला की आपल्याला सारखं टाकायची गरज लागत नाही, किंवा समजा तुम्ही जर हा मसाला एकत्र करून ठेवला नाही तर जास्त वेळ लागतो। एकदा कांदा टाका, एकदा पुदिना, कोथिंबीर टाका, असं वेळ जातो। त्यामुळे असे छोटे छोटे टिप्स जर फॉलो केल्या तर आपला स्वयंपाक पटकन होतो। आता पुन्हा चिकनची लेयर लावून घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा राईस लावून घ्यायचा आहे आणि वरून आता हा मसाला टाकून घ्यायचा आहे। आता जे राईस शिजताना पाणी होतं त्या पाण्यातच मी केसर भिजत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये मी हिरवा कलर टाकलेला होता। तुम्हाला जर हिरवा कलर किंवा फूड कलर वापरायचा नसेल तर स्किप करू शकता। त्यासोबत 2 ते 3 चमचे इथे मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे, याच्यामुळे बिर्याणीची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलला जाते। आता झाकून मंद आचेवरती जवळजवळ 25 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। आणखीन एक स्टेप फॉलो करायची महत्त्वाची, म्हणजे जे राईस शिजवताना आपण गरम पाणी केलेलं होतं ना, ते पाणी झाकणाच्या वरती ठेवून घ्यायचं, म्हणजे अशा पद्धतीने शिजवलं की वरूनही धग लागते, खालूनही धग लागते आणि मध्ये बरोबर बिर्याणी अगदी परफेक्ट शिजते, तुमचा राईस अगदी परफेक्ट शिजतो। त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्कीच ट्राय करून पहा। इथे 25 मिनिटे झालेली आहेत। 25 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे। बिर्याणी कमी जास्त असेल तर वेळ कमी जास्त होऊ शकतो। आता बघू शकता बिर्याणीमध्ये आणखीन एक महत्त्वाची स्टेप फॉलो करायची आहे। ती स्टेप केल्याशिवाय बिर्याणी कंप्लीट होत नाही, ती म्हणजे बिर्याणीला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। याकरिता मी दालचिनीचा जो तुकडा असतो तो गॅसवरती गरम करून घेतलेला आहे। कोळसा सगळीकडे अवेलेबल नसतो, त्यामुळे दालचिनी घ्यायची मोठ्या आकाराची, गॅसवरती गरम करून घ्यायची आणि वाटीमध्ये ठेवून त्यावरती 1 चमचा साजूक तूप सोडायचं किंवा तेल सोडायचं आणि झाकून 5 मिनिटे ठेवायचं। तर इतकं छान स्मोकी फ्लेवर येतं ना बिर्याणीला, तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने ही बिर्याणीची रेसिपी ट्राय करून पहा। तुम्हाला जवळून दाखवते मी बिर्याणीचा लुक, बघू शकता भाताचा एक ना एक दाणा अगदी मोकळा, सुटसुटीत आणि मऊसूत परफेक्ट असा शिजलेला आहे। तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स सोबत, मी सांगितलेल्या बिर्याणी मसाला सोबत नक्कीच ही बिर्याणी ट्राय करून पहा। घरातल्या सगळ्यांना आवडेल, जशी हॉटेलमध्ये असते त्यापेक्षाही 100 पटीने छान म्हणता येईल, इतकी चवीला भन्नाट लागते आणि अगदी मोजक्या सामानात, घरातल्या सामानात तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। तर नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या गरजू मैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही आवडतात। त्यामुळे लाईक किंवा डिसलाईक दोन्हीमधलं नक्कीच एक काहीतरी करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती हवे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपीज आहेत त्या तुम्हाला फार उपयोगी पडतील, जसे की भाजीला आज काय बनवायच्या, 7 दिवसाच्या 7 भाज्या, मुलांना डब्यामध्ये काय द्यायच्या, या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत त्या नक्कीच पहा।